काही असे अत्यंत साधे घटक असतात, पण ज्यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे जीवनसत्वे किंवा पौष्टिकता असते. तर त्यासाठी एक गोष्ट आज सांगतो की आपण जे रोज भात खातो आहे, तर त्या भातामध्ये काही प्रमाणात मूग डाळ जर टाकली आणि ते भात शिजवला, तर एकतरी टेस्टी लागतो भात, खूप छान लागतो. आणि त्याबरोबर मूग डाळीच्या रूपानं प्रोटीन आपल्याला त्यामध्ये ॲड केलं जातं. त्यामुळं एक त्याची जी हे आहे ताकद आहे जेवणाची, ती चांगली वाढते, पौष्टिकता वाढते. त्यामुळे जर तुम्ही भात आणि त्या भात करताना तांदळामध्ये जर मुगाची डाळ टाकून भात केला, तर बघा तुम्ही चव किती छान लागते. मग ते तुम्ही तुपाबरोबर खावा, गरम असेल तर, किंवा थंड भात झालेला असेल तर मग तुम्ही दुधाबरोबर, भाजीबरोबर असं खाऊ शकता. पण मूग डाळ टाकून जर भात केला तर त्याची पौष्टिकता वाढते. आधीमध्ये करायला आठवड्यातून 2-3 वेळा काही हरकत नाही. त्यामुळं एक प्रकारे आपल्याला प्रोटीनचा चांगला स्रोत शरीराला मिळतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू.